हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण आरोग्य आणि रोग हा जो चॅप्टर आपण सुरू केला होता, तर त्या चॅप्टरमध्ये आपण वन शॉटमध्ये घेणार होतो, पण काही कारणास्तव तो राहिला. आणि आता याच्या पुढे आपण जो राहिलेला टॉपिक आहे तर तो आपण आज लर्न करणार आहोत. कारण की आपण जे मागच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं होतं, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण असंसर्गजन्य रोग जे आहेत, कर्करोग, त्याची कारणे असतील, त्याची लक्षणं असतील, तर सॉरी अच्छा, एड्सची लक्षणे वगैरे पाहिली होती. त्याचे अधिक महत्त्वाची लक्षणं कोणती आहेत आणि कमी महत्त्वाची लक्षणं कोणती आहेत, एड्स या रोगाबद्दल आपण पाहिलं होतं. आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये जे प्राण्यांपासून होणारे जे रोग आहेत, तर त्या रोगांविषयी थोडक्यात माहिती पाहिजे आहे, जेणेकरून तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तर ते तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल आणि तेवढाच अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येण्या वेळेसला चांगले मार्क पडून जातील. चला मग आपण अधिक वेळ न वाया लावता आपण आपल्या पुढच्या लेक्चरला, म्हणजे जे पॉईंट आपले राहिलेले तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपला जो राहिलेला पॉईंट आहे तर तो आहे पहा, प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. आता प्राण्यांमार्फत कोणकोणत्या प्रकारचे रोग होत असतात त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे पाहायचं आहे तो डिसीज म्हणजे रेबीज, जो की सगळ्यांच्या ओळखीचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. रेबीज हा जो रेबीज डिसीज आहे, तर हा रेबीज डिसीज विषाणूजन्य. विषाणूजन्य म्हणजे काय? विषाणूंपासून होणारा हा रोग आहे. कोणापासून होत असतो? विषाणूंपासून होत असतो. मग हा कोणता विषाणू आहे ज्यामुळे रेबीज हा डिसीज होत असतो? तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्या विषाणूचं नाव दिलेलं नाही, तर याचं नाव आहे पहा, रेबडो व्हायरस. लक्षात राहू द्या, रेबडो व्हायरस किंवा रेबडो विषाणू. तर या विषाणू मार्फत रेबीज हा रोग होत असतो, रेबीज हा डिसीज होत असतो. त्यानंतर पहा, हा जो रोग आहे तर हा कोणत्या प्राण्यांमार्फत होत असतो याच्यावरती क्वेश्चन विचारले जात असतात. तर हा जो रोग आहे तर तो रोग संसर्ग झालेला कुत्रा असेल. फक्त आपल्याला माहिती आहे की रेबीज जो डिसीज आहे तर तो कुत्र्यांपासून होत असतो, पण मुलांनो फक्त हा डिसीज रेबीज पासून कुत्र्यापासून होत नाही. तर पहा, हा कशापासून होत असतो? जो संसर्ग झालेला कुत्रा आहे त्यापासून सुद्धा होतो. ससा, माकड, मांजर चावल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणता डिसीज होत असतो? रेबीज हा डिसीज होत असतो. म्हणजे आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे की फक्त कुत्रा चावला तरच रेबीज होतो आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागतात, मग इंजेक्शन घ्यावी लागतात, अँटी रेबीजची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पण पहा, फक्त कुत्रा चावल्याच्या नंतरच हा डिसीज होत नाही, तर ससा, माकड, मांजर हे जरी चावले, ज्यांना संसर्ग झालेला आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला रेबीज हा डिसीज होऊ शकतो. ओके, नेक्स्ट पहा, या रोगाचे जे विषाणू आहेत तर ते कुठे जात असतात? मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करत असतात. जे आपली मज्जातंतू आहेत, आपल्या बॉडीमध्ये मज्जातंतू असतात, तर त्या मज्जातंतूंमार्फत ते डायरेक्ट कुठे एंटर करतात, कुठे प्रवेश करतात? आपल्या मेंदूवर मध्ये प्रवेश करतात आणि आपल्या मेंदूवरती ज्या काही नर्व सिस्टम असतात तर त्यावरती अटॅक करण्याचं काम जे आहे तर हे विषाणू करत असतात. मग पहा, हा जो रोग आहे, रेबीज हा डिसीज आहे, तर याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे कोणतं आहे? जलद्वेष. आता जलद्वेष म्हणजे काय? त्याचा रागराग करायचा का? द्वेष म्हणजे आपण म्हणतो की याचा रागराग करणं, तर ते नाही. जलद्वेष म्हणजे काय? पाण्याला घाबरणं. जलद्वेष म्हणजे काय? पाण्याला घाबरणं. ज्या प्राण्यांना हा डिसीज झालेला आहे तर हे प्राणी कोणाला घाबरतात? पाण्याला घाबरतात. म्हणजे पाण्याच्या जवळ ते जात नाहीत. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात राहू द्या. हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे रेबीजचं. जलद्वेष हा काय?
या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. या रोगामध्ये पहा, रोगी काय करत असतात, पाण्याला घाबरत असतात, आत्ताच मी सांगितलं. त्यामुळे या रोगाला दुसरं नाव आहे आणि ते म्हणजे काय, जलसंत्रास. याला काय म्हटलं जातं, जलसंत्रास हा डिसीज म्हटल्या जात असतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या, कारण की जे रोगी कशाला घाबरत असतात, पाण्याला घाबरत असतात, तर त्यांना कोणता डिसीज म्हणलं जातं किंवा त्यांना काय म्हटलं जातं, तर जलसंत्रास असं म्हणतात. मग आता पहा, आपल्याला जर एखादा कुत्रा चावलेला असेल किंवा एखादा प्राणी ज्यांना संसर्ग झालेला आहे यापैकी तो जर आपल्याला चावला, तर याची जे लक्षणं आहेत तर ते आपल्याला किती दिवसामध्ये दिसत असतात, तर बघा, या आजाराची जी लक्षणं आहेत हे आपल्याला 90 ते 175 दिवसांमध्ये दिसू लागत असतात. म्हणजे चावल्या चावल्या तुम्हाला वाटत असेल की चावल्या चावल्या लगेचच लक्षणं दिसायला पाहिजेत, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हे जे काही डिसीज जो आहे तर हा चावल्याच्या नंतर त्याचे लक्षणं 90 दिवसाच्या नंतर हळूहळू दिसायला लागत असतात. आणि ते किती दिवसापर्यंत दिसतात, 175 दिवसांपर्यंत आपल्याला हे लक्षणं दिसून येत असतात. म्हणजे त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्याला काय झालेला आहे, रेबीज हा रोग झालेला आहे. त्यामुळे कुत्रा चावल्याच्या नंतर, कोणीही विद्यार्थी असू द्या, कुत्रा चावल्याच्या नंतर किंवा अन्य कोणतेही जे प्राणी आहेत ते चावल्याच्या नंतर लगेच घरी जाऊन ताबडतोब सांगायचं आहे. घरी खवळतील किंवा काय करतील स्वतःच विचार करायचा नाही, नाही तर मग तुम्हाला या डिसीजेसला सामोरं जावं लागेल, रेबीज. आणि यावरती आतापर्यंत कोणतंही वॅक्सिन आलेलं नाही. म्हणजे एकदा झाल्याच्या नंतर, त्याच्या अगोदर आपण त्याचं वॅक्सिन घेऊ शकतो. ते लक्षणं दिसण्याच्या अगोदर जर आपण त्याचं अँटी रेबीजचं वॅक्सिन घेतलं तर चालेल. पण एकदा का ते लक्षणं आपल्याला दिसायला लागले की त्याच्यावरती पुन्हा उपाय नाहीये. त्यामुळे ही व्यवस्थित गोष्ट लक्षात राहू द्या. याची लक्षणं काय आहेत पहा, लक्षणं लक्षात राहू द्या काय असतात ते. म्हणजे 90 ते 175 दिवसाच्या नंतर आपल्यामध्ये काय काय चेंजेस होत असतात, तर पहा, 2 ते 12 आठवडे ताप राहतो. किती आठवडे ताप राहतो, 2 ते 12 आठवडे, 2 to 12 weeks आपल्याला काय असतो, फेवर असतो. त्यानंतर अतिशयोक्ती करत वागणे, अतिशयोक्तीपणा दाखवला जातो त्या ठिकाणी. म्हणजे जसं वागणं आहे आपलं, जसं नॉर्मल वागणं असतं, तर त्यापेक्षा विचित्र वेगळंच काहीतरी वागणं त्यामध्ये दिसून येत असतं. त्याला आपण म्हणतो अतिशयोक्ती करीत वागणं असतं. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाची भीती वाटते, पाण्याची भीती वाटत असते. त्यांना पाणी जरी प्यायला दिलं तरी ते पाणी पिऊ शकत नाहीत, कारण की त्यांना त्या पाण्याचीच भीती वाटत असते. आणि आपण याच्या अगोदरही पाहिलंय की रेबीज जो डिसीज आहे तर याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे काय, जलद्वेष. म्हणजे त्याला कशाची भीती वाटत असते, पाण्याची भीती वाटत असते. ओके, एवढी व्यवस्थित माहिती रेबीज या डिसीज विषयी लक्षात ठेवायची आहे. ओके, यानंतर पहा, आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे असंसर्गजन्य रोग. आता असंसर्गजन्य रोग कशाला म्हणायचंय, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत तर ते कशाला म्हणायचंय, त्याची डेफिनेशन अगोदर आपण बघू काय आहे ते. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत. कशामधून पहा, संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही. म्हणजे एकाला झालं की दुसऱ्याला, दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला, असं संक्रमण आपण म्हणत असतो. पण हे जे काही असंसर्गजन्य रोग आहेत तर ते संक्रमणातून पसरत नाहीत. तर पहा, त्या रोगांना म्हणजे त्या रोगांना काय म्हटलं जातं, असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. जे संक्रमणातून पसरत नाहीत, एकाला झाल्याच्या नंतर दुसऱ्याला होत नाही, असे जे डिसीजेस असतात त्यांना आपण काय म्हणतो, असंसर्गजन्य रोग असं म्हणत असतो. म्हणजे एखादा डिसीज देव जाणो, म्हणजे होऊ नाही मला, पण एखादा डिसीज जर झाला तर तो माझ्यामुळे दुसऱ्याला होणार नाही, त्याला आपण काय म्हणत असतो, असंसर्गजन्य रोग असं म्हणत असतो. ठीक आहे, पण एखादा डिसीज जर मला झाला आणि माझ्यामुळे जर दुसऱ्याला झाला तर त्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणत असतो. ओके, नेक्स्ट पहा,
कर्करोग, मग त्यामध्ये असंसर्गजन्य जे रोग आहेत तर त्यामध्ये आपल्याला पहिला डिसीज बघायचा आहे तो म्हणजे काय, कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणत असतो. कॅन्सर नावाने कर्करोग जरा आपल्याला अनोळखी शब्द वाटतो, पण कॅन्सर म्हणलं की तो जरा जवळचा शब्द वाटायला लागतो, कारण की कॅन्सर हे प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतं. तर पहा, कर्करोग, कर्करोग म्हणजे काय, काय म्हटलं जातं कर्करोग, पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढ शरीरातील कोणत्याही ऊतीत कर्करोग हा होऊ शकतो. पहा, कर्करोग म्हणजे काय की आपल्या पेशींची, आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात, पेशी असतात, तर त्यांची काय होत असते, अनियंत्रित व अनियंत्रित आणि अपसामान्य वाढ होत असते. म्हणजे गाठी वगैरे येत असतात, तर त्यांची वाढ जी आहे तर ती अनियंत्रितपणे होत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, कर्करोग असं म्हणत असतो. आणि हा जो कर्करोग आहे तर तो शरीरातील कोणत्याही ऊतीत होऊ शकतो, टिश्यू मध्ये होऊ शकतो. शरीरामध्ये जे आपल्या टिश्यूज असतात, कारण की आपल्या ज्या सेल्स आहेत तर त्या सेल्स पासून काय फॉर्म होतात, टिश्यूज फॉर्म होत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. टिश्यूज ज्या वेळेस सगळे एकत्रित येत असतात त्यावेळेस काय फॉर्म होतो, ऑर्गन्स फॉर्म होत असतात. ऑर्गन ज्या वेळेस एकत्रित येतात त्यावेळेस ऑर्गन सिस्टीम फॉर्म होते, आणि ऑर्गन सिस्टीम ज्या वेळेस एकत्रित येते त्यावेळेस आपली बॉडी तयार होत असते. म्हणजे आपल्या बॉडीचं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे, सेल आहे. पण सेल पासून काय तयार होतात, तर टिश्यूज तयार होत असतात, आणि या टिश्यूज मध्ये काय होत असतो, कोणत्याही शरीरातील कोणत्याही ऊतींमध्ये काय होऊ शकतो, हा कॅन्सर होऊ शकतो. असं नाहीये की स्पेसिफिक पार्ट मध्ये किंवा स्पेसिफिक ठिकाणीच हा कॅन्सर होऊ शकतो, असं नाही. मग याची कारणं काय आहेत, पहा या कॅन्सरची कारणं काय आहेत. अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, खूप जास्त प्रमाणामध्ये आपण बघत असतो, पहा आपल्या आजूबाजूला पाहत असतो, बरेच असे लोक असतात की त्यांना या सवयी असतात, आणि आपण त्यांना सांगितलं तरी सुद्धा ते ऐकत नाहीत. पण आपला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. हे कशामुळे होत असतात, पहा, अति प्रमाणामध्ये जे तंबाखू खात असतात, जे गुटखा खात असतात, धूम्रपान करत असतात किंवा मद्यपान करत असतात. मद्यपान म्हणजे काय, दारू पित असतात, ठीक आहे. तर मग त्यांना हा डिसीज होऊ शकतो. किंवा अति प्रमाणामध्ये जंक फूड खाणं. आता जंक फूड सगळ्यांनाच आवडतं. कोणी जर पिझ्झा, बर्गर, चॉकलेट असं म्हटलं तरी आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं, हो की नाही. पण पहा, जर हे अति प्रमाणात आपण खाल्लं, रोजच खात राहिलो, तर मग आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. त्यामुळे हे अति प्रमाणात खायचं नाही, नियंत्रित आपल्याला एखाद दिवशी खाल्लं तर ठीक आहे, पण रोजच जर आपण त्याचा भडीमारा केला आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती, तर ते आपल्या शरीराला योग्य नाही. त्यामुळे पहा, अति प्रमाणात जंक फूड खाणं, त्याचबरोबर अनुवंशिकता, अनुवंशिकता हे पण एक कारण आहे बरं का, लक्षात राहू द्या. अनुवंशिकता म्हणजे काय की आपल्या जर कोणाला, आजीला, आजोबाला, वडिलांना, आईला किंवा आणखी आपल्या याच्यामध्ये जर कोणाला झालेला असेल तर त्याच्या अनुवंशाने आपल्यापर्यंत येऊ शकतो. ओके, त्यामुळे काय सांगितलेलं आहे, अनुवंशिकता जो आहे हा पण एक काय त्याचं कारण असू शकतं कर्करोग होण्याचं, कॅन्सर होण्याचं. याची लक्षणं काय बरं, कसं ओळखायचं की कर्करोग झालेला आहे किंवा नाही, कॅन्सर झालेला आहे किंवा नाही, याची लक्षणं पण आहेत. मग ते लक्षण व्यवस्थित लक्षात राहू द्यायचे. प्रत्येक डिसीजेसचे लक्षणं हे वेगवेगळे असतात, त्यामुळे ते प्रत्येक लक्षणं हे लक्षात ठेवायचे. काय पहा, दीर्घकालीन खोकला येत असतो, दीर्घकालीन खोकला, कंटिन्यू त्याला खोकला येत असतो. म्हणजे फक्त आपल्याला एकदा खोकला आल्याच्या नंतर 8-15 दिवस राहतो, पण त्यानंतर बरा होत असतो. पण ज्यांना हे डिसीज झाले असतात तर ते दीर्घकालीन खोकला, म्हणजे महिना, 2 महिने, वर्षभर त्यांना खोकला राहत असतो, त्याला आपण काय म्हणतो, दीर्घकालीन खोकला असं म्हणत असतो. आवाज घोगरा होणे, आवाज बदलला जातो. आपला जो नॉर्मल आवाज आहे तर त्या आवाजामध्ये बदल होत असतो, घसा बसल्यासारखा आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे आवाज हा घोगरा होत असतो. त्यानंतर गिळताना त्रास होत असतो, म्हणजे आपण जर अन्नपदार्थ खात असतो तर ते खाल्ल्याच्या नंतर ज्यावेळेस ते गिळले जात असतात तर गिळत असतानाही आपल्याला काय होतो, त्रास होत असतो. त्याचबरोबर उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज येत असते. मला वाटतं हे थोडंसं चुकीचं आलेलं आहे. हा जो आहे तर हा डिसीज उपचार
करून सुद्धा बरा न होणार आहे, त्याचे व्रण किंवा सूज या ठिकाणी राहत असते. त्यानंतर पहा कर्करोगावरील आधुनिक निदान पद्धती. कर्करोगावरती आपण कोणकोणत्या पद्धती ने निदान करू शकतो, तर त्या पद्धती व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणत्या आहेत त्या पद्धती? टिश्यू डायग्नोसिस काय केलं जातं? टिश्यू डायग्नोसिस केलं जातं. उतींचं डायग्नोसिस केलं जातं. सिटी स्कॅन केलं जात असतात. MRI स्कॅन केलं जातं. मेमोग्राफी आणि बायोस्पी हे काय आहेत? तर त्यावरच्या निदान पद्धती आहेत. आधुनिक निदान पद्धती म्हणजे आपण आता ज्या वापरत असतो कॅन्सर झाल्याच्या नंतर, तर ते या पद्धती आहेत, ह्या लक्षात राहू द्या. टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मेमोग्राफी आणि बायोस्पी यावरती क्वेश्चन विचारला जात असतो. त्यानंतर पहा हा जो कॅन्सर आहे तर यावरती उपचार कशा प्रकारे केले जात असतात, काय केलं जातं, यावरती ट्रीटमेंट जे आहे, उपचार जे आहेत तर हे कसे केले जात असतात, तर काय केलं जातं पहा, रसायनोपचार. आता रसायनोपचार म्हणल्यावरती आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, पण केमोथेरपी माहिती आहे, केमोथेरपी केली जात असते. ज्यांना कॅन्सर झालेला आहे तर त्यांच्यावरती केमोथेरपी केली जाते. त्यानंतर किरणोपचार म्हणजेच त्याला रेडिओथेरपी असं म्हणत असतो. ऐकलं असेल तुम्ही, कोणाच्या तोंडातून वगैरे हे शब्द ऐकलेले असतील. केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी हे जे काही उपचार पद्धती आहेत तर त्या कॅन्सरवरती केल्या जात असतात. त्यानंतर शल्यचिकित्सा, रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी हे काय त्यावरची लक्षणं आहेत. कर्करोगावरची हे काय आहेत? उपचार आहेत. काय आहेत हे? उपचार. कोणकोणते ते तुमच्या लक्षात राहतील. केमोथेरपी, रेडिओथेरपी, शल्यचिकित्सा, रोबोटिक सर्जरी अँड लेप्रोस्कोपिक सर्जरी. ह्या कर्करोगाविषयीची आपण एवढी माहिती पाहिलेली आहे. ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, तर ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ओके. नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे मधुमेह. आता हे मधुमेहाबद्दल काय सांगता येतं? मधुमेह म्हणजे डायबिटीज माहिती असेल. मधुमेह, डायबिटीज म्हणजे पहा आता स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील शर्करेच्या म्हणजेच ग्लुकोज प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. पहा काय सांगितलंय, आपल्या स्वादुपिंडामध्ये काय तयार होतं? इन्सुलिन हे संप्रेरक हार्मोन तयार होत असतं. कशामध्ये तयार होतं? हे आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. आणि या स्वादुपिंडामध्ये कोणतं संप्रेरक तयार होतं ही गोष्ट लक्षात राहू द्या. कोणतं संप्रेरक तयार होतं? इन्सुलिन हार्मोन. इन्सुलिन हार्मोन हे तयार होत असतं. आणि हे इन्सुलिन हार्मोन आपल्या रक्तातील कशावरती नियंत्रण ठेवतं? शर्करेवरती. शुगर म्हणतो आपण त्याला, ग्लुकोज, शुगर, शर्करेवरती काय करतं? नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोणतं संप्रेरक करत असतं? इन्सुलिन हे संप्रेरक करत असतं. लक्षात राहू द्या. आपल्या बॉडीमध्येच ते काय होतं? फॉर्म होत असतं. आणि आपल्या बॉडीमधली जी शर्करा आहे तर त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोण करत असतं? इन्सुलिन हे संप्रेरक करत असतं. ओके. जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं, काय झालं? कमी जर झालं तर शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. म्हणजे जी शुगर लेवल आहे आपल्या बॉडीमध्ये तर ती कंट्रोलमध्ये येत नाही. जर इन्सुलिन जे आहे तर हे इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडाने काय केलं? इन्सुलिन हे हार्मोन हे जर कमी प्रमाणात सिक्रेशन केलं, श्रवलं, तर आपल्या बॉडीमधलं जे काही शर्करेचं प्रमाण आहे, शुगरची जी लेवल आहे तर ही नियंत्रित राहू शकत नाही. आणि त्यामुळे त्या विकाराला आपण काय म्हणतो? मधुमेह, डायबिटीज असं म्हणत असतो. ज्या वेळेस शुगर लेवल आपली इन्क्रीज होत असते किंवा डिक्रीज होत असते त्यावेळेला आपल्याला कोणता डिसीज झालेला असतो? डायबिटीज झालेला असतो. ओके. नेक्स्ट पहा, याची लक्षणं काय आहेत? रात्रीच्या वेळेला मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागते. म्हणजे युरिनेशनला आपल्याला रात्रीच्या वेळेला कंटिन्यू सारखं जावं लागत असतं. त्यानंतर वजन खूप वाढणे किंवा कमी होणे. एक तर यामध्ये वजन खूप वाढलं जातं, नाहीतर कमी होत असतं. हे काय त्याची लक्षणं आहेत, लक्षात राहू द्या. या मधुमेहाची कारणं काय आहेत बरं? अनुवंशिकता. आपल्या याच्यामध्ये जर कोणाला झालं असेल तर आपल्यालाही होऊ शकतो. त्यानंतर
अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव, व्यायाम करायचं नाही, एक्सरसाइज करायची नाही किंवा कष्ट कोणत्याही प्रकारचं करायचं नाही, नुसतं झोपून राहायचं, नुसतं पडून राहायचं, त्यामुळे सुद्धा होत असतात. त्यानंतर मानसिक ताण आणि तणाव भरपूर येत असतो. पहा, प्रत्येकालाच मानसिक ताण आणि तणाव येत असतो, पण हे खूप जास्त प्रमाणामध्ये जर मानसिक ताण तणाव असेल तर अशा व्यक्तींना डायबिटीज, मधुमेह हा डिसीज होऊ शकतो. यामध्ये पहा, जे मधुमेहाचे जगात सगळ्यात जास्त डायबिटीजचे जे पेशंट फाउंड होत असतात, तर ते कुठे फाउंड होत असतात? आपल्या भारत देशामध्येच फाउंड होत आहेत. आपल्या भारतातच या मधुमेहाचे सगळ्यात जास्त पेशंट आहेत, हे लक्षात राहू द्या. जगामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट कुठे आहेत? भारतामध्ये आढळले जात असतात. ओके, हे डायबिटीज बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचे हृदयविकार. हृदयविकारामध्ये पाहायचे पहा, फास्ट आपल्याला बघायचे. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा जर अपुरा पडल्यास हृदयाची क्षमता कशी होते? कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे हृदयात जास्त कार्य करावं लागतं आणि ताण आल्याने काय होतो? हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जे आपलं हृदय आहे तर या हृदयांच्या स्नायूंना रक्ताचा किंवा ऑक्सिजन असेल, पोषक द्रव्य असतील तर त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा आपल्या हृदयाच्या स्नायूंना कमी प्रमाणात होत असतो, कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता काय होते? कमी होते. हृदय आपलं कमी कार्य करायला सुरुवात करतं आणि यामुळे पहा, हृदयास जास्त कार्य करावं लागतं. कार्यक्षमता जी आहे तर ती कमी होते. कशामुळे? कारण की त्याला ऑक्सिजनचा किंवा पोषक तत्वे आहेत तर त्या द्रव्यांचा पुरवठा काय होतो? कमी होत असतो. रक्ताचा पुरवठा काय होतो? कमी होतो आणि ते जर आपल्या हृदयाला कमी प्रमाणात जर गेलं तर आपलं हृदय जे आहे हे बाकीच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी खूप त्याला जास्त वर्क करावं लागतं, जास्त कार्य करावं लागत असतं आणि त्यामुळे आपल्या हृदयाला खूप जास्त काम करत राहिल्यामुळे आपल्या हृदयावरती काय होतो? त्याचा ताण निर्माण होतो आणि पर्यायाने आपल्याला काय होतो? हृदयविकाराचा झटका येत असतो. हार्ट अटॅक आपण म्हणत असतो. आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याची लक्षणं काय पहा, छातीच असह्यनीय वेदना होतात. खूप असह्य वेदना घडून येत असतात आपल्या छातीमध्ये. छातीतील वेदनांमुळे खांदे, मान, हात दुखल्या जात असतात. छातीमध्ये ज्या वेदना होतात तर त्यामुळे आपले खांदे असतील, मान असेल, आपला हात असेल तर ते काय होतात? दुखल्या जात असतात. त्यानंतर हात आखडणे, हात आखडल्यासारखा होत असतो, घाम येत असतो, अस्वस्थता वाटते, कंप जाणवतात. आपल्या बॉडीमध्ये काय जाणवतात? आपल्याला कंप, व्हायब्रेशन जाणवत असतात. तर हे काय? त्याची लक्षणं आहेत, लक्षात राहू द्या. त्यानंतर याची कारणं काय आहेत? धूम्रपान करणे, जे धूम्रपान करत असतात, बीडी सिगारेट वगैरे ओढत असतात. मद्यपान, जे दारू वगैरे पित असतात. मधुमेह म्हणजे डायबिटीज हा पण आहे. उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर असेल, लठ्ठपणा, ओबेसिटी आहे, व्यायामाचा अभाव, लॅक ऑफ एक्सरसाइज, त्यानंतर तणाव असेल, त्यानंतर रागीटपणा असेल तर हे काय आहेत? हार्ट अटॅकची कारणं आहेत. ओके, निदान पद्धती काय, त्याच्यावरती उपचार काय केले जात असतात तर लक्षात राहू द्या. कार्डिओग्राम हा आलेख काढून घेणं. कोणता आलेख काढला जातो? लक्षात राहू द्या. कोणता आलेख काढायचा आहे? कार्डिओग्राम. कार्डिओग्राम हा काय, त्याच्यावरती निदान करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, कार्डिओग्राम. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कार्डिओग्राम हा आलेख काढून घेणे. त्यानंतर कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, लक्षात राहू द्या, या प्रकारचा उपचार केला जातो. कोणता उपचार आहे? कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट हा जो काही उपचार आहे तर हा उपचार केला जात असतो. कशावरती? हृदय विकारावरती. त्यानंतर आहे उपचार पद्धती काय केली जाते? अँजिओप्लास्टी केली जाते. काय केली जाते? अँजिओप्लास्टी.
बायपास सर्जरी केली जाते, ओपन हार्ट सर्जरी केली जात असते, हृदय प्रत्यारोपण केलं जातं, स्टेंट टाकणे केलं जातं आणि पेसमेकर बसवणे हे त्याच्यावरचे काय आहेत, उपचार पद्धती आहेत. या उपचार पद्धती ही हृदयविकारावरच्या लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या आहेत त्या? ओके. जर एकदा लक्षात नाही आलं तर रिपीट तुम्ही पाठीमागे व्हिडिओ घेऊन तुम्ही हे पाहू शकता, कारण की तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे. त्यामुळं जर एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही ते रिपीट पुन्हा पाठीमागे घेऊन ती पाहायची आहे. ओके. नेक्स्ट आहे पहा, औषधांचा गैरवापर. आता औषधांचा गैरवापर काय आहे? वेदनाशामके काय वापरले जातात? वेदनाशामके जे असतात हे प्रत्येक जणच आजकाल यूज करतं पहा. चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होत असतो. ज्या वेळेस वेदनाशामके म्हणजेच आपण त्याला पेन किलर असं म्हणत असतो. पेन किलर जे आहे तर ते सर्रास कोणी पण घेतं, पण ते असं घ्यायला नकोय. कारण की असे जर पेन किलरच्या गोळ्या औषध जर आपण घेतलं तर त्याचा परिणाम जो आहे तर हा कशावरती होतो? चेतासंस्था नर्व सिस्टीम वरती होत असतो. उत्सर्जन संस्था एक्सक्रिएशन सिस्टीम वरती होत असतो. यकृत म्हणजे आपल्या लिव्हर वरती याचा परिणाम होत असतो. त्यामुळे पेन किलर जे आहेत तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाहीत. डॉक्टरांनी जर दिले तरच आपल्याला घ्यायचे आहेत. प्रतिजैविकांचा अयोग्य व अतिवापर. कशाचा? जे प्रतिजैविके असतात, अँटीबायोटिक्स असतात, तर या अँटीबायोटिक्सचा अयोग्य आणि अतिवापर खूप जास्त प्रमाणामध्ये वापर केला तरी आपल्या बॉडीवरती त्याचा परिणाम होत असतो. मळमळ, त्यामुळे काय होतं? मळमळ, पोटदुखी, जुलाब, त्यानंतर अंगावरती पुरळ येणं. अंगावरती काय येतात? पुरळ येत असतात. अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं काय होतात? या अँटीबायोटिक्सचा जास्त वापर केल्यामुळे म्हणा किंवा पेन किलर्स आपण जास्त प्रमाणामध्ये जर घेतले तर आपल्याला हे लक्षणं दिसून येत असतात. ओके. त्यानंतर आहे जेनेरिक औषधे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? सामान्य औषधं असं म्हणत असतो. कशाला म्हणायचे पहा? जेनेरिक औषधं. ज्या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केले जाते त्यांना काय म्हटलं जातं? जेनेरिक औषधं असतात म्हणले जातात. जेनेरिक मेडिसिन्स कशाला म्हणायचंय? ज्या औषधांची निर्मिती किंवा वितरण कोणत्याही प्रकारचं पेटंट शिवाय. पेटंट म्हणजे काय पहा? ज्यावेळेस आपण एखादा औषध निर्माण करत असतो, आपण एखाद्या औषधाचा शोध लावत असतो तर त्याचं पेटंट आपल्या नावाने जमा केलं जात असतं की याने काय केलेला आहे? याचा शोध लावलेला आहे. ओके. तर मग हे जे औषध तयार केले जातात तर या औषधांसाठी कोणत्याही प्रकारचे पेटंटची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे अशा औषधांना काय म्हटलं जातं? जेनेरिक औषधे असं म्हटलं जातं. म्हणजे जे औषधं अगोदर एखाद्या कुणीतरी काय केलेले? तयार केलेली आहेत, मग त्यांची जी काही क्वांटिटी असते त्याच्यामध्ये जे काही सबस्टन्सेस असतात, पदार्थ असतात, तर ते पदार्थ आणि त्याची क्वांटिटी, इन्ग्रेडियंट तुम्ही पाहिले असतील. औषधावरती इन्ग्रेडियंट दिले असतात आणि त्यांचं पर्सेंटेज पण दिलेलं असतं. ओके. मग जे काही ब्रँडेड म्हणतो आपण त्याला, पेटंटवाली जे औषध आहेत तर त्याच्यावरती ते इन्ग्रेडियंट दिलेले असतात. पण आपल्याला ज्यावेळेस हे जेनेरिक औषधं काय करायचे असतात? तयार करायचे असतात, त्यावेळेस जे अगोदर तयार केलेले औषधं आहेत पेटंट घेऊन तर त्यांच्यावरचे फक्त इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचेत, कारण की त्यांनी ऑलरेडी ते तयार केलेली आहेत. किती प्रमाणामध्ये कोणतं तिथं त्या ठिकाणी सबस्टन्स यूज करायचं आहे. मग आपल्याला फक्त ते कॉपी करायचंय आणि ते कॉपी करून आपल्याला दुसरं औषध तयार करायचं आहे. त्या औषधांना आपण काय म्हणत असतो? जेनेरिक औषधं असं म्हणत असतो. अमेरिकेमध्ये अशी 80% जेनेरिक औषधं वापरली जात असतात. आता पहा, अमेरिका एवढा विकसित देश आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं? 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. आणि आपण ते जेनेरिक औषधांच्या ऐवजी आपल्याला वाटतं की ब्रँडेड आपल्या औषधं असायला पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला काय होईल? बरं वाटेल, लगेच बरं वाटेल. पण सगळ्यांमध्ये दोन्हींमध्ये कंटेंट जे असतात तर ते सेमच असतात. पण तरी सुद्धा आपली एक मेंटॅलिटी झालेली आहे की ब्रँडेड, कोणतंही ब्रँडेड असायला पाहिजे. पण जिथं आपल्याला पैसा वाचवता येईल तिथं आपण वाचवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे जेनेरिक मेडिसिन्स हे वापरणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपलाही काय होईल? जरा बचत होईल.
यामध्ये पहा, पंतप्रधान जन औषधी योजनेच्या अंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध व्हावीत या हेतूने काय केलेलं आहे सरकारने 1 जुलै 2015 रोजी, किती 1 जुलै 2015 रोजी भारत सरकारने जन औषधी स्टोअर सुरू केलेले आहेत. काय कोणते स्टोअर सुरू केलेले आहेत? जन औषधी स्टोअर सुरू केलेली आहेत. लक्षात राहू दे, 1 जुलै 2015ला भारत सरकारने जन औषधी स्टोअर्स हे कमी किमतीमध्ये आपल्याला औषध उपलब्ध होण्यासाठी हे स्टोअर आपल्यापर्यंत आणलेली आहेत. नेक्स्ट आहे लसीकरण. लास्ट पॉइंट पहा या चॅप्टरचा, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या चॅप्टरवरती आधारित जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत तर ते आपण सरावासाठी घेणार आहोत. पहा आता, लसीकरण केल्याने आजारांना काय होतो? प्रतिबंध करता येत असतो. बालकांना योग्य लसी देऊन त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करता येत असतं. लसीकरण केल्यामुळे जे लहान बालक असतात तर त्यांना वेगवेगळ्या रोगा होण्यापासून आपण त्यांचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे लसीकरण करणं हे खूप आवश्यक आहे. तुम्हाला माहिती असेल, लहान मुलांना लहान वयापासूनच, जन्मल्यापासूनच त्यांना लसीकरण हे केल्या जात असतं. ओके, यामध्ये पहा काही तुम्हाला दिन दिलेले आहेत तर ते दिवस कोणते आहेत हे आपल्याला पाहायचे. 7 एप्रिलला कोणता दिवस सेलिब्रेट केला जातो? जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर 14 जूनला जागतिक रक्तदान दिन, यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 29 सप्टेंबर याला जागतिक हृदय दिन म्हणून सेलिब्रेट केलं जातं. आणि 14 नोव्हेंबर जे आहे तर याला जागतिक मधुमेह दिन म्हणून सेलिब्रेट केले जात असतात हे दिवस. आणि कोणत्या दिवशी कोणता दिन सेलिब्रेट केला जात असतो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपला आरोग्य आणि रोग हा जो चॅप्टर आपण सुरू केला होता तर तो या ठिकाणी संपलेला आहे. यावरती जे काही क्वेश्चन आपण पाहणार आहोत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे कोणीही लेक्चर स्किप करायचं नाही. प्रत्येक लेक्चर जे आहेत तर ते मन लावून पाहायचं आहे. आणि त्यावरचे जे आपण क्वेश्चन आणि आन्सर आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये तर त्या प्रत्येक क्वेश्चन आणि आन्सरचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला कमेंट करून ते सांगायचे आहेत. आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राइब केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला तवले पाटील एज्युकेशनला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबू.